हे गाईज साई दिया. इतकी मोठी स्माइल बघून तुम्हाला समजलं असेल की मँचेस्टर युनायटेडने त्याचा रिसेंट लीग मॅच जिंकताय, तो पण साध्या टीम सोबत नाही तर बिग सिक्स मधल्या इम्पॉर्टंट टीम सोबत जी की लिव्हरपूल. लिव्हरपूल वर्सेस मँचेस्टर युनायटेड इज वन ऑफ द बिगेस्ट रायव्हलरी इन द इंग्लिश हिस्ट्री ऑफ फुटबॉल. आणि त्याच्यावर आपण लिव्हरपूलवर लीग डबल केलेला आहे. लीग डबल म्हणजे आपण एकाच सीझनमध्ये म्हणजे होमवर पण आणि अवेवर पण म्हणजे ओल्ड ट्रॅफर्डवर पण आणि अँफिल्डवर पण लिव्हरपूलला हरवलेला आहे. हा जो फीट आहे जो आपण मागच्या पूर्ण डेकेडमध्ये पण नाही केलेला, जो की आपण काल पूर्ण केला. आणि ब्रो, व्हॉट अ फिलिंग टू विन अगेन्स्ट लिव्हरपूल ॲट अँफिल्ड अँड ॲट ओल्ड ट्रॅफर्ड टू. फर्स्ट हाफ अब्सोल्यूट बँगर. मॅथियस कुन्या 6th मिनिटमध्ये गोल येतो. फर्स्ट शॉट ब्लॉक बाय कोनाटे, सेकंड शॉट आउट ऑफ द वर्ल्ड, सेकंड गोल ब्रुनो फर्नांडेस. माय गॉड, व्हॉट अन असिस्ट, व्हॉट अन हेडर. शेस्कोचा एक टच अँड गोल. सेकंड हाफ अ बिट ऑफ शेकी फ्रॉम मॅन युनायटेड. 2 चुक्या झाल्या फ्रॉम, बघता गेला आपला स्क्वॉड खूप यंग आहे, ह्या चुक्या होणार इन द प्रीमियर लीग. ठीक आहे, पहिली चुकी झाली अमाद डियालो, 22 इयर्स ओल्ड, लेट टू शोबोजला अँड गोल. सेकंड चुकी इनसाइड 10 मिनिट्स, या 2 चुक्या झालेल्या मँचेस्टर युनायटेडकडून. सेकंड चुकी झाली सॅन कडून, आपला गोलकीपर 21 इयर्स ओल्ड, विच लेट टू द शॉट बाय कोडी गॅक्पो अँड द गोल. पण त्याच्यानंतर 2-2 झाल्यानंतर वी ऑल थॉट की इट माइट गेट अ ड्रॉप, बट कोबे मॅनो हॅज अदर प्लॅन्स. This guy, he's 21 years old, out of the box, fucking banger. He scored a goal and celebrated in front of Manchester United fans at the Stamford End. The best feeling in the world. Guys, हा जो मॅच जिंकला मँचेस्टर युनायटेडने आणि मायकल कॅरिकला जो कॉन्फिडन्स भेटलाय. आता रिसेंट न्यूज होती की इन्क्लुडिंग ब्रुनो फर्नांडेस, मॅथियस कुन्या, कॅसिमिरो, ऑल आर pushing Michael Carrick to be the manager of Manchester United. So the pressure apply करता है on the directors, on the management of the Manchester United Football Club to hire Michael Carrick as their number 1 manager, not as an interim manager but their number 1 manager. So guys, what do you think will happen? तसं तर आपल्या समोर ट्रान्सफर विंडो पण खूप मोठी होणार आहे यावर्षी. We need a big huge squad for our Champions League, FA Cup, Carabao Cup, Premier League. There is everything to win and we have to win it all. Then what do you think guys will happen with Manchester United, and who do you think Man United will sign this summer? Till then, glory Man United.